नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नगर परिषद महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडून जी भरतीसाठीची जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्याबाबतचं महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा याबाबत उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांच्या बाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर राज्यसेवा गट क परीक्षा 2023ची अंतिम गुणतालिकेबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या प्रसिद्धीपत्रकाबद्दल. ते नवीन जारी करण्यात आलेलं आहे त्याच्यानुसार काय माहिती आहे याच्यामध्ये पाहू शकता. प्रसिद्धीपत्रक आहे, कालचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. यानुसार महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क 2023 अंतर्गत विविध 8 संवर्गाच्या उमेदवारांनी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणतालिका जी आहे 5 मार्च 2024 रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यापैकी महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य आणि महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षक आणि लेखापाल सेवा यांची परीक्षा ही एकाचपेक्षा अधिक सत्रांमध्ये पार पाडली होती. त्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तिकेमधील प्रकरण 6 निकाल प्रक्रियामधील मुद्दा नुसार एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा घेण्यात आल्यास विविध सत्रांसाठी घेण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांचे गुणांकन समानीकरण नॉर्मलायझेशन करण्यात येईल अशी तरतूद आहे. यानुसार 5 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली गुणतालिका स्कोअर कार्ड ही सर्व उपस्थित उमेदवारांची विद्यार्थ्यांची एकत्रित गुणतालिका असून महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तिकेतील प्रकरण 6 नुसार निकाल प्रक्रियामधील मुद्दा 6.1.4 मधील तरतुदीनुसार पेपर 1 मध्ये समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन नंतर किमान 85% कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना वगळून पेपर 2चे समानीकरण नॉर्मलायझेशन करून अंतिम गुणतालिका जी आहे स्कोअर कार्ड जे आहे ते लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. याच्यामध्ये म्हणजेच जे पेपर 1मध्ये 45पेक्षा कमी गुण असणारे उमेदवार असतील ते सरळ याच्यामध्ये प्रक्रियेमधून बाद होतील आणि त्याच्यानंतर पेपर 2चं सामान्यीकरण नॉर्मलायझेशन करून जी फायनल गुणतालिका आहे मेरिट लिस्ट जे आहे स्कोअर कार्ड जे आहे आफ्टर नॉर्मलायझेशनचं सामान्यीकरण नंतरचं ते लवकरच जाहीर करण्यात येईल. महत्त्वाची माहिती आहे इथे पाहू शकता. ही जी पदे आहेत या पदांसाठी एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती. ही सगळी जी पदे आहेत ती देण्यात आलेली आहेत. कोणकोणती पदे आहेत त्याच्याबद्दलची कर निर्धारण आहे, प्रशासकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, त्याच्यानंतर लेखापरीक्षक लेखापाल यांचे वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा पार पाडली होती. यासाठी नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये पेपर 1चं मध्ये 50%पेक्षा कमी जे मार्क्स आहेत 45पेक्षा कमी गुण असणारे ते उमेदवार या प्रोसेसमधून बाद होतील आणि त्याच्यानंतर पेपर 2मध्ये नॉर्मलायझेशन करून जी फायनल गुणतालिका आहे मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर केली जाईल. ही महत्त्वाची अपडेट आहे नगर परिषद संचालनालयासाठीची. जी फायनल मेरिट लिस्ट कशावर आधारित असणार आहे तर दुसऱ्या जी पेपर 2 आहे त्याच्यावरच्या नॉर्मलायझेशन प्रोसेसवर ती असणार आहे. तर त्याच्यासाठीची महत्त्वाची माहिती आहे. याच्यावर आधारित जो कट ऑफ आहे तो असणार आहे. महत्त्वाची माहिती आहे नगर परिषद संचालनालयासाठीची. पुढची जी अपडेट असेल ती लवकरच तुम्हाला याच्यावर अवेलेबल केली जाईल. याच्यानंतरची पुढची अपडेट म्हणजेच जो निकाल असेल गुणतालिका असेल ती लवकरच जाहीर करण्यात येईल. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.